21व्या शतकात जेव्हा सायन्स इतकं पुढं गेलंय तरी सुद्धा काही लोक बाबा नावावर आपलं आयुष्य विश्वासाने सोपतात आणि तिथेच सुरू होतो फसवणुकीचा खेळ. नाशिकमध्ये सध्या एक नाव खूप चर्चेत आहे, अशोक खरात. स्वतःला कॅप्टन म्हणणारा हा माणूस लोकांच्या समस्या सोडवतो, भविष्य सांगतो असं सांगायचा. तुझ्यावर वाईट शक्ती आहे, तुझं आयुष्य बिघडतंय असं सांगून लोकांच्या मनात भीती निर्माण केली जायची आणि मग त्या भीतीचाच फायदा घेत महिलांना एकांतात बोलवावं जायचं पूजा आणि उपाय यांच्या नावाखाली. या सगळ्यांमध्ये अत्याचार केल्याचे गंभीर आरोप समोर आले आहे. इतकंच नाही तर त्या सगळ्यांचे व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केल्याचे सुद्धा समोर आले आहे. आज अनेक महिलांनी धाडस करून आवाज उठवला आहे आणि पोलीस तपासात रोज नवनवीन धक्कादायक गोष्टी समोर येत आहे. विचार करा, ज्यांच्यावर आपण देवासारखा विश्वास ठेवतो तोच जर आपल्याला फसवत असेल तर त्या विश्वासाचं काय? चूक फक्त त्या बाबाची नाही, चूक आहे अंधळा विश्वास ठेवण्याची. देवावर विश्वास ठेवा, पण कोणत्याही माणसाला देव समजून आपलं आयुष्य त्यांच्या हातात देऊ नका, नाहीतर श्रद्धा ही फसवणुकीत बदलते हे कळायला वेळ लागणार नाही.